राज्याच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उदगीरमध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन। उदगीरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांच्या महिला लाभार्थी मेळाव्याला राष्ट्रपती उपस्थित। लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र प्रदान। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान हाजी हसन बोलकिया यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा। व्यापार, वाणिज्यिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर सहमती। अनेक करारांवर स्वाक्षऱ्या। भारत विस्तारवादाच्या नाही तर विकासवादाच्या धोरणाचं समर्थन करतो असं सांगत भारत ब्रुनेईमधील आर्थिक, वैज्ञानिक आणि धोरणात्मक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर पंतप्रधानांनी दिला भर। देशाच्या तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय राखण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज लखनौमध्ये तिन्ही संरक्षण दलांचं संयुक्त कमांडर संमेलन। राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या आणि आपदग्रस्तांना तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली बैठक। प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन देत संप मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संख्याबळावर घेतला जाईल। आता केवळ स्थिर सरकार देणं हा उद्देश, शरद पवार यांचा पुनरुच्चार। पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत 20 पदकांची कमाई करत भारताची स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी। काल दिवसभरात भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात पटकावली एकूण 5 पदकं। आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज 7व्या दिवशी भारतीय खेळाडूंचे सायकलिंग, भारोत्तोलन, नेमबाजी, तिरंदाजी आणि ॲथलीट क्रीडा प्रकारात सामने। पदकांच्या आशा पल्लवीत। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी